लोकांचं हे प्रेम आहे, लोकांना बदल पाहिजे आहे आणि त्यामुळे एवढा मोठा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। 20 वर्षामध्ये मालकांनी काहीच काम केलं नाही याची प्रचिती या लोकांच्या माध्यमातून प्रत्येक एरियामध्ये तुम्ही पाहताय की लोक स्वतः बाहेर येत आहेत आणि त्यामुळे प्रचंड मताने या ठिकाणी लोक मला निवडून देतील अशी मला खात्री आहे। काय सांगितलं तुम्ही सोबत आहेत, काय वाटते भावना नेमकी? 100% आपल्याला माहित आहे महाविकास आघाडीला आपला 100% कारण लोकांनी महाकाला खूप कंटाळलेत, तर महाकाचं कुठलंही काम नाही आहे। आणि तुम्ही बघितलं काल मोदी साहेब होते तेव्हा ते कसं बोलायचे, त्यांना बोलता नाही आलं, म्हणून 100% लोकांचा आज सहकार आहे अण्णांना, 100% अण्णाच्या विजयावर आपण अण्णांना निवडून देऊ। गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी पदयात्रा चालू आहे। महाविकास आघाडीचे 241 शहर उत्तर मतदारसंघाचं महेश अण्णा कोटेना यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि या उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचं पदयात्रा त्यांचा प्रचार चालू आहे। महेश अण्णा एक चांगले नगरसेवक म्हणून त्यांनी 37 वर्ष झालं काम करत आहेत। त्या कामाला कुणाचं तोड नाही आहे। त्यांनी आमच्यासारखे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक 25 वर्ष असताना त्यांनी आम्हाला भरपूर निधी दिलेले आहेत। त्यांचं पदयात्रा बघितलं ना भूतो ना भविष्य हे चालू आहे। या ठिकाणी आपण बघत आहोत की अनेक लोक पैसे देऊन मोदी साहेबांच्या सभेला, सर्वांच्या सभेला या ठिकाणी पैसे घेऊन लोक चाललेले आहेत, म्हणून त्यांचं ते गर्दी दिसत आहे। ते सर्व गर्दी खरं तर त्यांच्या स्वतःच्या कामाच्या जीवावर नाही आहे। 20 वर्ष झालं त्यांनी काही काम केलेलं नाही आहे। लोकांना नाव ठेवण्यापेक्षा स्वतः काय काम केलंय त्यांनी आमने सामने येऊन बोलावं। काही न काम करता या ठिकाणी 20 वर्ष आमदार लोकांनी केलंय, आता लोक कंटाळलेत, त्याचं कुठलंही काम व्यवस्थित नाहीये। त्या कामाला तोंड देण्यासाठी आपण आत्ता गेल्या लोकसभेला या ठिकाणी त्यांचे खासदार कमी आले, त्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजना आणलेत। ते लाडकी बहीण योजना त्यांनी 1500 रुपये देऊन या लोकांना फसवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। तुम्ही लाडकी बहीण योजना आणण्यापेक्षा या आमच्या मातांना, आमच्या मुलीला, आमच्या बहिणीला या ठिकाणी तुम्ही जर संरक्षण केलं असता, त्यांचं बलात्कार, त्यांना जे विनयभंग ते चालू आहेत ते बंद केलं असता, तर तुम्ही या ठिकाणी जिंकला असता। कुठं तर आपलं जुमला देऊन 1500 रुपये देऊन, 1500 काय तुमच्या बापाच्या घरचे नाही आहेत, ते आमच्या व्याजच्या रूपाने मिळालेले पैसे आहेत, आमच्या पाणीपट्टीच्या रूपाने मिळालेले पैसे आहेत, आमच्या राज्यात आणि देशात जे काही कर रूपाने आलेले पैसे आहेत त्याचे आहेत। त्यांनी सांगत आहेत की तुम्ही आता लाडकी बहीण योजना बंद करता, आम्ही लाडकी योजना बहीण बंद करणार नाही। तुम्ही आज लोक मत घालत नाही म्हणून 1500चे 2100 केला। अरे बाबानो, आम्ही 2100 नाही, आम्ही 3000 रुपये देणार आहे। आपण या गर्दीवरून पाहू शकता की गेल्या 20 वर्षापासून चालत आलेली मालकशाही विरुद्ध हा लोकशाहीचा विजय असून हा जो अन्न सत्कार झालेला आहे एक ते जत्रेचं स्वरूप आलेलं आहे। आपण पाहू शकता, कारण इतक्या लोकांना गेल्या 20 वर्षापासून ज्याची प्रतीक्षा होती त्या अन्नाच्या रूपाने संपणार आहे व लोकांचा विकास या भागातील होणार आहे व गोरगरिबांना, रोजगारांना तसेच कामगारांना इथं रोजगार उपलब्ध झाल्याशिवाय अन्न थांबणार नाहीत। कारण या अन्न का नवीन चेहरा नाहीये। गेल्या 30 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रत्येक भागामध्ये अन्नाचं प्रत्येक वॉर्डामध्ये काम आहे। अण्णा एका नवीन रूप नाही की बाबा मला ओळखलंय की मी महेश कोटे, असं नाहीये। अण्णांना प्रत्येक भागामध्ये, या भागात सुद्धा अण्णांनी महापौर असताना देखील निधी दिलेला आहे। त्यामुळे या भागातून अण्णाला आम्ही लीड दिल्याशिवाय राहणार नाही व इथली मालकशाही मोडून काढल्याशिवाय राहणार नाही। एकच अण्णा।